चला आज बनवूया शेंगोळे. शेंगोळ्यासाठी मी हे ज्वारीचं, गव्हाचं आणि हरभऱ्याचं पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये याच्यामध्ये कोथिंबीर, मिरची आणि लसण, थोडेसे जिरे हे वाटून घेतलेले आहे. आता आपण कणिक मळून घेऊया शेंगोळ्यासाठी. कणिक अशी घट्ट मळून घ्यायची आहे. आपण जे पोळ्याला करतो का त्यापेक्षा ही थोडी घट्ट पाहिजे कणिक. पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं थोडंसं चमचमीत, खमंग आणि चविष्ट असं खायला चांगलं वाटते. त्यामुळं मी आज शेंगोळे करत आहे. मुलांना खूप आवडतात माझ्या. आता जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला मिरची, लसण आणि कोथिंबीर, हळद आणि मीठ हे टाकून घ्यायचं आहे. ते तेलामध्ये चांगलं लाल परतून घ्यायचं. लहान मुलं असेल तर तुम्ही मिरची कणिक मळताना टाकलेली आहे तर त्याच्यामध्येच टाकू शकता. याच्यामध्ये फक्त लसण आणि जिरे मोहरीची फोडणी टाकू शकता. पण आम्हाला तिखट आवडतं त्याच्यामुळं आम्ही टाकली आहे. आता ह्याच्यामध्ये 2-3 ग्लास पाणी जाईल. एवढ्या पिठासाठी आपण एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. याच्यात 3 ग्लास पाणी आहे हे. आता हे चांगलं उकळू द्यायचं आणि याच्यामध्ये शेंगोळे करून घ्यायचे. उकळल्यानंतर शेंगोळे आपण टाकू. अशा पद्धतीने सगळे शेंगोळे आपण करून घ्यायचे. तोपर्यंत पाणी उकळत आहे. उकळल्यानंतर टाकायचे हे. याचं पाणी उकळल्यानंतर हे टाकून घ्यायचं. अशा प्रकारे आपले शेंगोळे शिजलेले आहेत. आता याला 5-10 मिनिटं झाकून ठेवूया.